तुमचं आयुष्याचा खरा अर्थ काय आहे? दररोज सकाळी उठण्यामागचं तुमचं कारण काय आहे? जर हे प्रश्न तुम्हाला विचारले गेले तर तुमचं उत्तर काय असेल? आज आपण अशाच एका विलक्षण पुस्तकाची सफर करणार आहोत. आइकिगाय द जॅपनीज सिक्रेट टू अ लॉंग अँड हॅपी लाईफ. हे पुस्तक केवळ दीर्घायुष्याचं रहस्य सांगत नाही, तर आयुष्याला अर्थ कसा द्यायचा हे शिकवते. लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरायेस यांनी लिहिलेलं हे पुस्तक जपानी जीवनशैलीचं, विशेषतः ओकिनावा गावातील लोकांचं सूक्ष्म निरीक्षण आहे, जिथे 100 वर्षांहून अधिक जगणं केवळ शक्यच नाही तर सामान्य गोष्ट मानली जाते. या पुस्तकात आपण शिकणार आहोत आइकिगाय म्हणजे काय, ते शोधायचं कसं आणि ते आपल्या आयुष्यात कसा चमत्कार घडवू शकतं. तर चला आत्मशोधाच्या या अद्भुत प्रवासाला सुरुवात करूया. अध्याय 1. दीर्घायुष्यासाठीचं गुपित, ओगिमीचं रहस्य. जगात एखादं ठिकाण आहे जिथे लोक अगदी 100 वर्षांहून अधिक जगतात आणि तेही फक्त जगत नाहीत तर आनंदाने, उत्साहाने आणि आरोग्याने भरलेलं आयुष्य जगतात. हे ठिकाण म्हणजे ओगिमी, जपानमधील ओकिनावा बेटावर वसलेलं एक लहानसं गाव. या गावाला जगातल्या सर्वात जास्त दीर्घायुषी लोकांचं गाव म्हणून ओळखलं जातं. इथल्या लोकांचं रहस्य काय आहे? त्यांनी कोणती जादू वापरली आहे? की त्यांनी एखादं अमृत शोधून पिले? नाही, त्यांचं गुपित आहे आइकिगाय. आइकिगाय म्हणजे नेमकं काय? हे एक जपानी संकल्पना आहे जी जीवनाच्या अर्थाशी निगडीत आहे. आइकी म्हणजे जीवन आणि गाई म्हणजे मूल्य किंवा कारण. म्हणजेच आइकिगाय म्हणजे तुमचं असं काही कारण ज्यासाठी तुम्ही दररोज सकाळी उठता, तुमचं ध्येय, तुमचं प्रेरणास्थान, तुमचं अस्तित्वाचं कारण. ओगिमीमध्ये गेल्यावर लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरायलेस यांनी तेथील दीर्घायुषी लोकांशी संवाद साधला. त्यांनी 90 वर्षांचे आजोबा बागकाम करताना पाहिले, 100 वर्षांच्या आजी आपल्या मैत्रिणींसोबत हस्तखेळत हस्तकला करताना पाहिल्या. तितक्या वयातही या लोकांमध्ये जोश, आनंद आणि समाधान आहे. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा नाही, मनात भीती नाही, कारण त्यांना त्यांचं आइकिगाय सापडलं आहे. या अध्यायात आपण पाहतो की ओगिमीच्या लोकांचं दैनंदिन जीवन किती साधं आणि शिस्तबद्ध आहे. ते पहाटे लवकर उठतात. अन्नात प्रामुख्याने स्थानिक भाजीपाला, समुद्री शैवाळ, टोफू आणि हिरव्या चहाचा समावेश असतो. ते आपापल्या कामात व्यग्र असतात. कोणी विणकाम करतं, कोणी शेती, कोणी हस्तकला. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते नेहमी समाजाशी जोडलेले असतात. मैत्री, कुटुंब आणि समुदाय यांच्या संपर्कात राहणं हे त्यांच्या दीर्घायुष्याचं आणखी एक रहस्य आहे. ओगिमीचे रहिवासी कधीच निवृत्त होत नाहीत. हो, हे खरं आहे. ते आपलं आवडतं काम शेवटपर्यंत करत राहतात. त्यांचे जीवन सेवानिवृत्ती या संकल्पनेच्या पलीकडचं आहे. त्यांचं आइकिगाय म्हणजे ते काम जे त्यांना आनंद देतं, प्रेरणा देतं. त्यामुळेच ते सतत कार्यरत, ताजेतवाने आणि समाधानी असतात. या लोकांमध्ये एक विशेष नम्रता, आत्मिक शांती आणि जीवनाबद्दल कृतज्ञता दिसते. ते छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधतात. सकाळच्या सूर्यप्रकाशात, मैत्रिणीच्या गप्पांमध्ये, बागेतील फुलांमध्ये. त्यांचं तत्वज्ञान असतं, आजचा दिवस तुमचा सर्वोत्तम दिवस असू शकतो. आइकिगाय हा त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आहे. ते फक्त पैसा, यश किंवा प्रसिद्धीसाठी जगत नाही. त्यांचे जीवन हे त्यांच्या आत्म्याच्या तृप्तीसाठी आहे. आणि हाच दृष्टिकोन आपण शिकण्यासारखा आहे. ओगिमीच्या लोकांकडून आपल्याला शिकता येईल कसे साधं जीवन जगूनही परिपूर्णता मिळवता येते आणि जीवनातला खरा आनंद कोणत्या गोष्टीत असतो. या अध्यायात लेखकांनी जगभरातील शास्त्रज्ञ, आहारतज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांच्या अभ्यासाचा देखील उल्लेख केला आहे. त्यांनी शोधून काढलं की ओगिमीच्या लोकांचा आहार, त्यांची सकारात्मक वृत्ती
आणि सतत चालत राहण्याची सवय हे सगळं त्यांच्या चांगल्या आरोग्याचं कारण आहे. पण त्यापलीकडे त्यांना जो ऊर्जा आणि उत्साह देतो तो म्हणजे आयकिगा. हे वाचून तुमच्या मनातही प्रश्न उठतो ना, माझं आयकिगा काय आहे? मी कोणत्या गोष्टीसाठी दररोज उठतो? मला खरोखर काय आनंद देतं? याचं उत्तर प्रत्येकासाठी वेगळं असू शकतं. कोणासाठी ते कला असू शकते, कोणासाठी शिक्षक होणं, कोणासाठी कुत्र्यांची सेवा, तर कोणासाठी एखादी सामाजिक चळवळ. महत्वाचं म्हणजे ते काहीतरी असावं जे तुमचं अंतःकरण भरून टाकतं. ओगिमीच्या रहस्यातलं खरं गुपित हेच आहे, जीवनाची गती हळू पण अर्थपूर्ण ठेवणं. सतत हालचाल, सृजनशीलता आणि कधीही आता पुरे असं म्हणणं ही त्यांची जीवनशैली आहे. अध्यायाचा शेवट एका सुंदर संदेशाने होतो, तुमचं आयकिगा शोधा, त्याला मिठी मारा आणि तुमचं जीवन अर्थपूर्ण बनवा. या गावी भेट देणं म्हणजे एखाद्या जीवनाच्या गुरुकुलात प्रवेश करणं आहे. ओगिमी आपल्याला शिकवतो, आयुष्याचं खरं सौंदर्य कोणत्याही मोठ्या शहरात, प्रसिद्धीत किंवा ऐश्वर्यात नसतं, ते असतं आपल्या अंतर्मनात, आपल्या कार्यात, आपल्या नात्यांमध्ये. आता आपण पुढील अध्यायात जाणार आहोत, जिथे आयकिगाचं तत्वज्ञान अधिक खोलवर उलगडलं जातं. पण या अध्यायातून हे निश्चित लक्षात ठेवा, सकारात्मकता, साधेपणा आणि उद्देशपूर्ण जीवन हाच आहे दीर्घायुष्याचा मूलमंत्र. अध्याय 2, आयकिगा म्हणजे नेमकं काय? जगभरातील शास्त्रज्ञ, तत्वज्ञ आणि मानसिक आरोग्य तज्ज्ञ अनेक वर्षांपासून एकाच प्रश्नाचा शोध घेत आहेत, माणूस खरंच आनंदी आणि समाधानी कसा राहू शकतो? त्याचं उत्तर अनेक वेळा जपानी तत्वज्ञानात सापडतं आणि त्याचं मूळ म्हणजे आयकिगा. या अध्यायात लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सिस्क मिरायलेस आपल्याला आयकिगा या संकल्पनेची सखोल ओळख करून देतात. ही केवळ एखादी प्रेरणादायक कल्पना नाही, तर ती एक अशी जीवन पद्धती आहे जी माणसाच्या अस्तित्वाला दिशा देते. आयकिगा म्हणजे तुमच्या आयुष्यात असलेली ती गोष्ट जी तुम्हाला रोज सकाळी उठायला भाग पाडते, उत्साहाने, आत्मविश्वासाने आणि आनंदाने. आयकिगा हे 4 महत्वाच्या गोष्टींमध्ये आढळून येतं. 1. तुम्हाला काय आवडतं, व्हॉट यू लव्ह. 2. तुम्ही कशात चांगले आहात, व्हॉट यू आर गुड ॲट. 3. जगाला कशाची गरज आहे, व्हॉट द वर्ल्ड नीड्स. 4. त्यातून तुम्हाला पैसे मिळू शकतात का, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. या चौकटींच्या मध्यभागी जे आहे तेच तुमचं आयकिगा. हे तत्वज्ञान तुम्हाला तुमचं जीवन पुनर्रचित करण्याची संधी देतं. अनेकदा आपण एखादं काम करत असतो पण त्यात आनंद नसतो. काही वेळा आपल्याला पैसा मिळतो पण समाधान मिळत नाही. काही वेळा आपण समाजसेवा करतो पण आपल्याला आर्थिक स्थैर्य लागतं. आयकिगा म्हणजे या सगळ्यांचा सुंदर समतोल. लेखक या संकल्पनेला स्पष्ट करण्यासाठी अनेक उदाहरणं देतात. एका जपानी शेफला स्वयंपाकाची आवड होती. तो उत्तम स्वयंपाक करायचा, लोकांना त्याच्या जेवणाची गरज होती आणि त्याचं काम त्याला पैसे देत होतं, त्यामुळे त्याचं आयकिगा म्हणजे स्वयंपाक बनलं. तो केवळ जेवण बनवत नव्हता, तर तो लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत होता. आयकिगा ही केवळ मोठ्या यशाची गोष्ट नाही, ती छोट्या छोट्या गोष्टींमध्येही सापडू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या माणसाला बागकामाची आवड आहे, तो त्यात निष्णात आहे, त्याच्या फुलांनी इतरांचं मन प्रसन्न होतं आणि कधीकधी त्याला विक्रीतून थोडं उत्पन्नही मिळतं, याचं आयकिगा हे बागकाम आहे. या अध्यायात लेखक सांगतात की आयकिगा ही संपणारी जिज्ञासा आहे. ती तुम्हाला प्रगतीकडे नेत राहते. कारण जसं शरीराची व्यायामाने वाढ होते, तसंच आत्म्याची वृद्धी आयकिगा मधून होते. ती जीवनात दिशा देते, प्रेरणा देते आणि सर्वात महत्त्वाचं आनंद देते. लेखक जपानी समाजाच्या एक अत्यंत सुंदर पैलूची चर्चा करतात, गनबरू म्हणजे कष्ट करूनही हार न मानणं.
जपानी लोक मानतात की जेव्हा एखादी गोष्ट आपल्या ऐकिग्याचा भाग असते तेव्हा आपण कितीही अडचणी आल्या तरी मागे हटत नाही, कारण त्या गोष्टीत आपला आत्मा गुंतलेला असतो. ऐकिग्या हा एक प्रवास आहे, मंजिल नाही. तो तुम्ही शोधायला घेतला की तो तुम्हाला सतत नवे दरवाजे उघडून देतो. कधी कधी तो तुमच्या बालपणात असतो, एखाद्या जुन्या आवडीमध्ये, कधी कधी तो तुमच्या दुःखातून जन्मतो, तुम्हाला जे गमावले आहे त्याचं काहीतरी चांगलं रूपांतरण करायला प्रवृत्त करतो. या अध्यायात लेखक आपल्याला असं सुचवतात की ऐकिग्या शोधायचं असेल तर स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे. मला कोणती गोष्ट करायला खूप आवडते? मी कोणत्या गोष्टीत नैसर्गिकरित्या चांगला आहे? लोक माझ्याकडून काय अपेक्षा करतात? मी ज्याचं काम करतो त्यातून माझं समाधान होते का? अशा प्रश्नांची उत्तरे तुमचं ऐकिग्या स्पष्ट करत जातात. आणि एकदा का ते सापडलं की आयुष्य अधिक स्पष्ट, सुंदर आणि अर्थपूर्ण बनतं. या अध्यायाचा एक फारच सुंदर भाग म्हणजे लेखकांनी सांगितलेलं ऐकिग्या म्हणजे आत्म्याचा संगीत आहे. प्रत्येकाच्या आत्म्याला वेगळं सूर लागलेला असतो. जोवर तो सूर आपण ऐकत नाही तोवर आपलं जीवन अपूर्ण राहतं. पण जसा आपण त्या सुराशी जोडले जातो तसं जीवन एक सुंदर संगीतमय प्रवास बनतं. अखेर ऐकिग्या ही जीवनातली शांतीची जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या अस्तित्वाशी जोडलेले असता. तीन संपणारी ऊर्जा आहे जी थकवा दूर करते, निराशेला मागे टाकते आणि तुमचे जीवन नव्याने उजळवते. लेखक या अध्यायाचा शेवट एका थक्क करणाऱ्या विचाराने करतात. तुमचं ऐकिग्या म्हणजे तुमचे जीवन तुमच्या हातात घेण्याची सर्वात मोठी संधी आहे. ते शोधा, ते जपा आणि ते जगून दाखवा. अध्याय 3, दीर्घायुष्याचे रहस्य. या अध्यायात लेखक आपल्याला एका अत्यंत अद्भुत जगात घेऊन जातात, जपानमधील ओकिनावा बेटावर. हे बेट संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे कारण येथे जगातील सर्वाधिक दीर्घायुषी लोक राहतात. पण त्यांचं आयुष्य केवळ लांबच नाही तर ते संपूर्णपणे निरोगी, आनंदी आणि कार्यशील असतात. 90 किंवा 100 वर्षांचा असतानाही हे लोक काम करतात, हसतात आणि जीवनात रस घेतात. प्रश्न येतो, यांचं रहस्य काय आहे? लेखक ओकिनावामध्ये जाऊन अशा अनेक 100 पार केलेल्या लोकांची भेट घेतात आणि त्यांची जीवनशैली, आहार, विचारसरणी आणि संबंध यांचा बारकाईने अभ्यास करतात. ते म्हणतात, ही दीर्घायुष्याची गोष्ट कोणत्या एका गोष्टीमुळे घडत नाही, तर हा एक सुंदर समतोल आहे अनेक पैलूंमधून. या लोकांचं पहिलं रहस्य म्हणजे ऐकिग्या. प्रत्येक व्यक्तीला काही ना काही कारण आहे ज्यासाठी तो दररोज उठतो. काही जण अजूनही शेती करतात, काही जण जुनी वाद्यं वाजवतात, काही जण मुलांना पारंपरिक गाणी शिकवतात. त्यांचं वय किती आहे यापेक्षा त्यांचा उत्साह आणि कृतिशीलता महत्वाची आहे. दुसरं रहस्य आहे त्यांच्या आहाराची पद्धत. ओकिनावातील लोक शिजवलेलं, कमी तेलाचं, भरपूर भाज्यांचं आणि हळूहळू खाण्याचं जीवन जगतात. त्यांचं एक अत्यंत प्रसिद्ध तत्व आहे, हारा हॅची बुक, म्हणजे आपलं पोट 100% भरायच्या आधीच थांबा. सुमारे 80% पोटभर खा. या पद्धतीने शरीरावर ताण येत नाही, पचन चांगलं होतं आणि वजन नियंत्रणात राहतं. तिसरं रहस्य म्हणजे सतत सक्रिय राहणं. हे लोक वयोमानानुसार निवृत्त होत नाहीत. त्यांनी शरीराची लवचिकता राखली आहे. बागकाम, चालणं, हस्तकला, नृत्य यामध्ये ते सतत गुंतलेले असतात. त्यामुळे त्यांचं शरीर ताजं आणि मन तरतरीत राहतं. चौथं रहस्य म्हणजे मजबूत सामाजिक नातेसंबंध. ओकिनावामध्ये मोआई नावाचं एक संकल्पना आहे. मोआई म्हणजे एक अशी मैत्रीची किंवा सामाजिक गटाची रचना जिथे काही लोक एकमेकांशी आयुष्यभर जोडलेले असतात, एकमेकांची काळजी घेतात, अडचणीला पाठिंबा देतात आणि आनंद साजरा करतात. या मोआईमुळे कोणीही कधी एकटा राहत नाही.
आणि तेच त्यांच्या मानसिक आरोग्याचं रहस्य आहे. लेखक सांगतात की जेव्हा एखादी ओकिनावामधली आजी माझं वय 102 आहे असं सहज सांगते आणि तरीही ती तुमच्यासोबत हस्तांदोलन करते, तर तुम्हाला एक गोष्ट समजते, आयुष्याचं खरं सौंदर्य काळाच्या लांबीमध्ये नाही, तर त्या लांबीतील प्रत्येक क्षण कसा जगला जातो त्यामध्ये आहे. या लोकांचं जगणं म्हणजे एक मृदू आणि स्थिर प्रवाह आहे. त्यांना तणाव फारसा लागत नाही, कारण ते कोणत्याही गोष्टीचा ताण घ्यायचे नाही. त्यांनी स्वीकृती शिकली आहे, जे घडतं ते स्वीकारा आणि पुढे जा. लेखक असंही सांगतात की या दीर्घायुष्याचं वैज्ञानिक समर्थनही आहे. संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की जपानी आहारात अँटीऑक्सिडंट्स, फायबर्स आणि कमी कॅलोरी असतात. त्याशिवाय त्यांच्या जीवनशैलीमुळे त्यांच्या शरीरात कोर्टिसॉल, तणाव निर्माण करणारे हार्मोन कमी प्रमाणात असतो. म्हणूनच त्यांना हृदयविकार, मधुमेह आणि मानसिक आजार खूपच कमी होतात. अध्यायात लेखक एका 103 वर्षांच्या आजीची गोष्ट सांगतात, ज्या अजूनही दररोज नृत्याचा सराव करतात. त्या हस्त सांगतात, नृत्य करताना मी माझं वय विसरते. माझ्या शरीराला, मनाला आणि आत्म्याला एकच गोष्ट आनंद देते, हलणं, हसणं आणि चालत राहणं. अशा अनुभवातून हे स्पष्ट होतं की दीर्घायुष्याचं रहस्य केवळ शरीरावर अवलंबून नाही, तर मन, शांती, सामाजिक बंध, सतत हालचाल, योग्य आहार आणि जीवनाचं कारण ऐकिगा यांमध्ये आहे. शेवटी लेखक सांगतात की आपण प्रत्येकजण आपल्या जीवनात ओकिनावाची झलक आणू शकतो. प्रत्येकजण आपलं ऐकिगा शोधू शकतो आणि जेव्हा ते साधतं तेव्हा आयुष्य लांबही राहतं आणि आनंददायकही बनतं. अध्याय 4, तुम्ही तुमचं ऐकिगा कसं शोधाल. या अध्यायात लेखक वाचकाला एक महत्त्वाचा प्रश्न विचारतो, तुम्ही का जगता आहात, किंवा तुमच्या जीवनाचं कारण काय आहे. ऐकिगा म्हणजे केवळ कोणतं तरी मोठं ध्येय गाठणं नाही, तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक दिवसात काही अर्थ शोधणं. पण हे ऐकिगा नक्की शोधायचं कसं. लेखक आपल्या वाचकांना एक सुंदर मार्गदर्शक प्रणाली देतात, 4 परिघांचा एक व्हेन डायग्राम, ज्यामध्ये खालील 4 गोष्टी एकत्र येतात. 1. तुम्हाला काय आवडतं, व्हॉट यू लव्ह. 2. तुम्ही कुठे चांगले आहात, व्हॉट यू आर गुड ॲट. 3. जगाला काय गरजा आहे, व्हॉट द वर्ल्ड नीड्स. 4. कशासाठी तुम्हाला पैसे मिळू शकतात, व्हॉट यू कॅन बी पेड फॉर. या 4ही गोष्टी एकत्र जिथे येतात तिथे तुमचं ऐकिगा असतं. उदाहरणार्थ, तुम्हाला गाणं आवडतं, तुम्ही छान गाता, लोकांना सांस्कृतिक कार्यक्रमांची गरज आहे आणि तुम्ही गाणं शिकवून पैसे कमवू शकता, तर तुमचं ऐकिगा संगीत शिक्षणात असू शकतं. पण हे शोधणं सोपं नसतं. लेखक सांगतात की सुरुवातीला अनेक जण अंधारात चाचपतात. काही लोक केवळ पैसे मिळतात म्हणून एक काम करत राहतात, पण त्यात त्यांना आनंद मिळत नाही. काही लोकांना काही गोष्टी फार आवडतात, पण त्यांच्यात तज्ञता नसते. म्हणूनच ते म्हणतात, ऐकिगा हे काही क्षणात मिळणारं उत्तर नाही, ते एक प्रवास आहे. लेखक काही प्रश्न विचारण्याचा सल्ला देतात. तुम्हाला वेळ कसा घालवायला आवडतो. कोणत्या गोष्टी करताना तुम्हाला वेळ कसा गेला तेही कळत नाही. लहानपणी कोणत्या गोष्टींमध्ये तुम्ही हरवून जात होता. लोक तुम्हाला कोणत्या गोष्टीसाठी कौतुक करतात. तुम्हाला जगात कोणते बदल घडवावेसे वाटतात. या प्रश्नांची उत्तरं शोधण्याच्या प्रक्रियेतून तुमचं ऐकिगा स्पष्ट होऊ लागतं. लेखक एक अत्यंत सुंदर गोष्ट सांगतात, तुमचं ऐकिगा लपलेलं असतं तुमच्या रोजच्या सवयींमध्ये, तुमच्या आनंद देणाऱ्या क्षणांमध्ये आणि तुमच्या आत खोलवर दडलेल्या स्वप्नांमध्ये. ऐकिगा शोधताना तुम्हाला भीती वाटेल, स्थिर नोकरी सोडायची का, नवीन वाट निवडायची का. पण लेखक सांगतात, भीती ही नकारात्मक नाही. ती एक संकेत असते की हे काहीतरी महत्त्वाचं आहे.
अनेक जपानी वृद्ध मंडळींनी लेखकांना सांगितलं की त्यांना हे फार उशिरा कळलं की त्यांच्या हातात असलेल्या कौशल्यातच त्यांचं आयकिगा आहे. एक आजोबा सांगतात, मी लाकडामध्ये नक्षीकाम करायचो. लोक म्हणायचे की याचा उपयोग काय, पण मग मला कळलं मी लाकडात जसं सौंदर्य पाहतो तसं इतर कुणी पाहू शकत नाही, आणि तेच माझं आयकिगा बनलं. लेखक सांगतात की आयकिगा मिळवणं म्हणजे स्वतःशी प्रामाणिक राहणं. तुम्ही एकाच वेळी समाजासाठी उपयोगी ठरू शकता, स्वतः आनंद घेऊ शकता आणि आपल्या जीवनाला अर्थ देऊ शकता, हेच आयकिगा शिकवतं. या अध्यायाचा एक महत्त्वाचा संदेश म्हणजे तुमचं आयकिगा कुठे बाहेर नसतं, ते तुमच्याच आत असतं. फक्त त्या दिशेने तुम्हाला बघायचं असतं. शेवटी लेखक वाचकांना एक छोटी कृती करण्यास सांगतात. दररोज एक क्षण असा निवडा जो तुमच्या आयकिगाच्या जवळ नेईल. मग तो संगीत ऐकणं असो, एखादं पुस्तक वाचणं असो किंवा एखाद्या नव्या गोष्टीचा सराव करणं असो. रोज एक पाऊल, एक छोटा प्रयत्न. कारण आयकिगा म्हणजे केवळ एक गाठायचं स्थान नाही, तो एक दिशा आहे जिथे तुम्ही हसता, शिकता, वाढता आणि आनंदाने जगता. अध्याय 5, प्रवाहाची अवस्था, फ्लो स्टेट. या अध्यायात लेखक आपल्याला एका विलक्षण संकल्पनेशी ओळख करून देतात, ती म्हणजे फ्लो. फ्लो म्हणजे काय? फ्लो म्हणजे अशी मानसिक अवस्था जिथे तुम्ही पूर्णतः एका कृतीमध्ये गुंतता, इतके की वेळेचं भानही राहत नाही. शरीर मन फक्त त्या कृतीत सामावलेलं असतं. हा क्षण म्हणजेच जीवनाचा उत्कट अनुभव. लेखक सांगतात की ज्या लोकांना आपलं आयकिगा सापडलं आहे त्यांना फ्लो अनुभवणं सहज शक्य होतं. फ्लो मध्ये असताना मन स्थिर राहतं, चिंता नाहीशी होते आणि एक अतुलनीय समाधान मिळतं. जसं की एखादा चित्रकार रंगात रंगून चित्र काढतोय, एक लेखक लिहिताना शब्दांच्या प्रवाहात हरवतोय, एक शिक्षक शिकवत असताना विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा अनुभवतोय, एक कुंभार मातीला आकार देत असताना विश्वाशी एकरूप होतोय. फ्लो ही अवस्था अचानक येत नाही. त्यासाठी काही विशेष गोष्टी आवश्यक असतात. एक स्पष्ट ध्येय, क्लिअर गोल्स. तुम्ही जे करताय त्याचं उद्दिष्ट स्पष्ट असावं. अंधारात चाच पडल्यासारखं वाटता कामा नये. 2 तत्काळ प्रतिसाद, इमिडिएट फीडबॅक. तुम्हाला लगेच समजलं पाहिजे की तुम्ही जे करताय ते योग्य दिशेने चाललंय का. 3 कठीण पण शक्य असलेलं आव्हान, चॅलेंजिंग बट अटेनेबल टास्क. काम खूपच सोपं असेल तर कंटाळा येतो, खूपच अवघड असेल तर भीती वाटते. फ्लो येण्यासाठी काम योग्य प्रमाणात आव्हानात्मक असावं. फ्लो मध्ये गेल्यावर माणूस स्वतःला विसरतो, त्याचा अहंकार विरघळतो आणि एक सुंदर एकरूपता अनुभवायला मिळते. हेच तर साधना आहे, हेच ध्यान आहे. लेखक जपानमधील ओगिमी गावातील उदाहरण देतात. तेथील लोक जरी वयस्क असले तरी ते रोज काहीतरी सर्जनशील काम करत राहतात. विणकाम, बागकाम, हस्तकला, गीत गायन, कविता लेखन. ही काम त्यांना फ्लो मध्ये ठेवतात. म्हणूनच त्यांचं आयुष्य दीर्घकाळ आनंददायक असतं. फ्लो मध्ये असताना मेंदूतील डोपामिन, सेरोटोनिन सारखे रसायन वाढतात, जे नैराश्य कमी करतं, उत्साह वाढवतं आणि दीर्घकालीन आरोग्यासाठी उपयुक्त ठरतं. अध्यायात लेखक काही महत्त्वाच्या सूचना देतात. तुमचं रोजचं कामच जर फ्लो देणारं असेल तर तुमचं आयकिगा तिथेच लपलेलं आहे. मोबाईल, सोशल मीडिया, सततचे खंड हे फ्लोचे शत्रू आहे. फ्लो मिळवण्यासाठी 30 ते 40 मिनिटांची खंडरहित वेळ हवी. काही नवीन शिकण्याची, काहीतरी आव्हानात्मक करण्याची तयारी ठेवा. कारण फ्लो येण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे. लेखक सांगतात, फ्लो ही स्थिती मिळाल्यावर तुम्ही खरंच जगता. कारण त्या क्षणी तुमचं मन, शरीर आणि आत्मा सगळं एकाच लयीत असतं. फ्लो म्हणजे जीवनाचा झरा आणि आयकिगा म्हणजे तो झरा सतत वाहता ठेवणं. शेवटी लेखक विचारतात,
तुम्हाला फ्लो कशात मिळतो? जेव्हा तुम्हाला याचं उत्तर सापडेल तेव्हा तुमचं ऐकिगा अजून स्पष्ट होईल. अध्याय 6 लहान गोष्टींमध्ये आनंद शोधा. या अध्यायात लेखक आपल्याला एक अत्यंत महत्त्वाचं आणि सुंदर जीवनतत्व शिकवतात. सच्चा आनंद हा मोठ्या यशात नव्हे तर लहान सहान गोष्टींमध्ये लपलेला असतो. आज आपण अशा युगात जगतोय जिथे सगळ्यांना मोठं काहीतरी हवं असतं. मोठं घर, मोठं पद, मोठं बँक बॅलन्स. पण खरं समाधान हे त्या मोठेपणात नसून रोजच्या क्षणांमध्ये आहे याचं स्मरण लेखक आपल्याला करून देतात. ओगिमी गावातील दीर्घायुषी लोकांचं उदाहरण. या गावातील वृद्ध लोक रोज सकाळी उठून सूर्यनमस्कार करतात, हिरव्या चहाचा आस्वाद घेतात, बागेतील फुल न्याहाळतात, शेजाऱ्यांशी गप्पा मारतात आणि अगदी हसतमुखपणे दिवसाचा प्रत्येक क्षण जगतात. यांचं आयुष्य साधं आहे पण आनंदमय आहे. याचं कारण म्हणजे त्यांनी लहान गोष्टींची कद्र करायला शिकले आहे. आनंदाचा अर्थ लेखक स्पष्ट करतात. सकाळी चहा घेताना तो खरंच चवीनं प्यावा. एखादं गाणं ऐकताना त्यात गुंतून जावं. मुलाच्या हास्यातून प्रेम अनुभवावं. पावसात फुललेली फुल न्याहाळावी. या गोष्टी खूप साध्या वाटतात पण ह्या क्षणांमध्येच ऐकिगा असतं. लेखक सांगतात, सावधपणे जगा. माइंडफुलनेस. आज बहुतेक लोक ऑटो पायलट मोडवर जगतात. म्हणजेच उठणं, कामाला जाणं, मोबाईल स्क्रोल करणं, जेवण, टीव्ही आणि झोप. पण अशा जीवनशैलीत आनंद कुठे राहिला? माइंडफुलनेस म्हणजे वर्तमान क्षणाशी एकरूप होणं. जे करता ते पूर्ण मनापासून करणं. त्यामुळे तुमच्या जीवनाला गतीच नाही तर गौरवही मिळतो. साध्या गोष्टींचा सखोल परिणाम. हसणं. दररोज हास्य म्हणजे नैसर्गिक औषध. हसणं तुमचा तणाव कमी करतं, शरीरातील एंडॉर्फिन वाढवतं. कृतज्ञता. दररोज 2 मिनिट शांत बसून आजच्या दिवसातल्या 3 चांगल्या गोष्टींचा विचार करा. हेच तुम्हाला अंतर्बाह्य आनंद देईल. निसर्गाशी नातं. फुलं, पक्षी, सूर्यास्त, पावसाचा गंध हे सर्व सृष्टीचे आश्चर्यकारक उपहार आहेत. त्यांच्यात क्षणिक पण अमूल्य आनंद आहे. लेखक सूचित करतात, जर तुम्ही रोजच्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला शिकलात तर मोठं काही गाठण्याआधीच तुम्ही समाधान गाठता. हळूहळू जगण्याचा मंत्र. अन्न निवांत खा. हसताना मनापासून हसा. बोलताना ऐका, प्रतिसाद द्या आणि प्रत्येक संवाद एक संपूर्ण अनुभव व्हावा यासाठी प्रयत्न करा. या अध्यायाचा सारांश म्हणजे आनंद हे कुठेतरी लांब नाही, तो तुमच्याच आजच्या क्षणात आहे. तो शोधा, तो जपा आणि तोच तुमचं ऐकिगा बनेल. अध्याय 7 पुन्हा तरुण वाटण्यासाठी दैनंदिन सवयी. या अध्यायात लेखक आपल्याला आयुष्यभर तरुण, चपळ आणि ऊर्जावान राहण्यासाठी काही प्रभावी आणि सहज करता येणाऱ्या सवयींचा परिचय करून देतात. ओगिमी गावात राहणारे अनेक वृद्ध लोक 90 ते 100 वर्षांचे असूनही ते अत्यंत तंदुरुस्त आणि सक्रिय आहेत. त्यांचं रहस्य काय? दैनंदिन जीवनशैलीतील सातत्यपूर्ण आणि साध्या सवयी. 1. शरीराला हलवा. रोजचं सौम्य व्यायाम. लेखक सांगतात की या दीर्घायुषी लोकांच्या आयुष्यात जिम नाही पण चळवळ आहे. ते दररोज चालतात, बागकाम करतात, जमिनीवर बसतात व उठतात आणि आपापल्या कामात व्यस्त राहतात. हे सर्व शरीराला नैसर्गिक रीतीने सक्रिय ठेवतं. प्रत्येक हालचाल म्हणजे दीर्घायुष्याचा एक पाऊल आहे. 2. सूर्यप्रकाशाचा लाभ घ्या. सकाळी लवकर उठणं आणि थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसणं यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी वाढतं, जे हाडांसाठी आणि मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. 3. संतुलित आहार. हाराहाची बुहा. जपानी सिद्धांत म्हणजे 80% पोट भरल्यावर थांबा. ओगिमीमधील लोक लहान ताटात अन्न खातात, रंगीत भाज्या खातात, टोफू, माशांचा समावेश करतात आणि सर्वात महत्त्वाचं ते अति खाणं टाळतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते आणि शरीर सतेज राहतं.
4. चहा आणि औषधी वनस्पतींचा समावेश. जपानी ग्रीन टी जसे की माचा टी शरीरातील विषारी द्रव्यम दूर करतं. हे शरीराला डिटॉक्स करतं आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं. औषधी वनस्पती जसं की आशितबा हे दीर्घायुष्याचे रहस्य मानलं जातं. 5. भरपूर झोप आणि विश्रांती. ओगिमी गावातील वृद्ध लोक लवकर झोपतात आणि लवकर उठतात. 7 ते 9 तासांची झोप हे त्यांचं दैनंदिन सूत्र आहे. झोपेचे शरीरावर आणि मनावर जबरदस्त सकारात्मक परिणाम होतो. 6. मानसिक तरुणपणा जपा. लेखक सांगतात की जर मन तरुण राहिलं तर शरीरही ताजंतवान राहतं. त्यासाठी नवे छंद, संवाद, गाणी, शुद्ध हास्य आणि नवीन गोष्टी शिकणं याचा समावेश आपल्या दैनंदिन आयुष्यात करा. 7. सामाजिक संबंध टिकवा. ओगिमीमधील लोक दररोज एकमेकांना भेटतात, सामूहिक काम करतात, एकत्र जेवतात. सामाजिक संवाद तुम्हाला मानसिक तणावापासून वाचवतो आणि एक मानसिक ऊर्जा देतो. 8. निराशा टाळा. सकारात्मक रहा. नकारात्मक विचार हे मानसिक आणि शारीरिक दोन्ही आजारांचं मूळ आहे. त्यामुळे दिवसाची सुरुवात सकारात्मक विचारांनी करा. प्रत्येक अडचणीत एक शक्यता शोधा. लेखक सुचवतात, वय हे फक्त एक संख्या आहे. जर तुमच्या मनात उत्साह, शरीरात लवचिकता आणि दैनंदिन सवयीत सातत्य असेल तर तुम्ही आयुष्यभर तरुण राहू शकता. या अध्यायाचा सारांश. शरीर सतत चालू ठेवा, पण ते शक्यतो नैसर्गिक हालचालींनी करा. खाणं हे औषधासारखं असावं, योग्य मात्रेत आणि वेळेवर. मनाला सदैव नवीन ज्ञान, आनंद आणि शांतता द्या. सामाजिक संवाद आणि प्रेमाच्या नात्यांमध्ये गुंतून राहा. आजचा दिवस हा एक नवीन संधी आहे, तरुण राहण्यासाठी, जगण्याचा आनंद घेण्यासाठी. अध्याय 8. संकटांना सामोरं जाण्याची कला. या अध्यायात लेखक सांगतात की दीर्घायुष्य मिळवण्यासाठी केवळ आरोग्य, आहार किंवा व्यायाम पुरेसं नाही. आवश्यक आहे मानसिक मजबूती. जीवनात कोणालाच अडचणी, दुःख, अपयश टळत नाहीत, पण ओगिमी गावातील लोक त्यांना कसं सामोरं जातात हे या अध्यायाचं केंद्रबिंदू आहे. 1. रेसिलियन्स म्हणजे काय? जपानी भाषेत रेसिलियन्स म्हणजे गांभीर्याने संकटांना तोंड देणं, पण त्यातून शिकणं. लेखक स्पष्ट करतात की संकट ही आयुष्याचा भाग आहे, पण त्या संकटांनी आपलं इकिगाई, आयुष्याचा उद्देश हिरावून घेऊ नये. 2. संघर्ष ही संधी आहे. ओगिमीतील लोक सांगतात की प्रत्येक कठीण प्रसंग तुम्हाला अंतर्मुख करतो. ते आपल्या इकिगाईला अधिक स्पष्ट करतो. संघर्षामुळे माणूस अधिक सच्चा, समंजस आणि नम्र होतो. त्यामुळे समस्या आल्या की घाबरायचं नाही, त्यांना आत्मपरीक्षणाची संधी समजा. 3. मनाचं प्रशिक्षण. मन दृढ करण्यासाठी लेखक सुचवतात, दररोज 5 मिनिट ध्यान करा. एकाग्रतेचं आणि स्वशिस्तीचं व्यायाम करा. संकटाच्या वेळी मी यामधून काय शिकू शकतो हा प्रश्न विचारा. श्वासावर लक्ष केंद्रित करा, हे तुम्हाला संतुलनात ठेवेल. 4. कुटुंब आणि समाजाचा आधार. ओगिमीमधील लोक संकटांच्या वेळी एकमेकांना आधार देतात. त्यांच्या जीवनात एकटा असणं हे दुर्मिळ आहे. कोणत्याही कठीण क्षणी ते शेजाऱ्यांकडे जातात, सल्ला घेतात, मदत घेतात. समाजाचं हे जाळं मानसिक बळ देतं. 5. वाबीसाबीचा स्वीकार. वाबीसाबी हा जपानी तत्वज्ञान आहे, ज्याचा अर्थ आहे अपूर्णतेचं सौंदर्य. जीवन परिपूर्ण नाही, त्यात अपूर्णता, दोष, दुःख असतात, पण त्यांनाही स्वीकारणं ही एक कला आहे. अशा स्वीकारामुळे मन हलकं होतं आणि सच्चं आयुष्य जगता येतं. 6. दुःखांपासून सुटका नाही, पण लेखक सांगतात, दुःख टाळता येत नाही, पण त्याचं आपल्यावर काय परिणाम होईल हे आपण ठरवू शकतो. हे वाक्य म्हणजेच या अध्यायाचं सार आहे. आपण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या अडचणींचा सामना करत असतो, पण जो माणूस त्या अडचणींना आपला भाग मानतो,
शिकतो आणि त्यातही आपल्या इकिगाईला पकडून ठेवतो, तो खऱ्या अर्थाने सुखी आणि दीर्घायुषी होतो. 7. आत्मिक समृद्धी. जेव्हा आपण संकटांना सामोरं जातो आणि तिथून बाहेर पडतो तेव्हा आपण आत्मिक पातळीवर अधिक समृद्ध होतो. आपल्यात सहनशक्ती वाढते, आपली दृष्टी अधिक खोलगट होते आणि आपले जीवन अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. 8. कृतज्ञता एक अमोघ औषध. संकटांच्या वेळीही कशाबद्दल मी आभारी आहे हे स्वतःला विचारा. कृतज्ञतेची भावना तुमचं मन सकारात्मक ठेवते आणि तुमचं मानसिक आरोग्य मजबूत करतं. लेखक म्हणतात, तुमचं आयुष्य म्हणजे एक वाळवंट नाही जिथे फक्त अडचणी आहेत, ते एक बाग आहे जिथे प्रत्येक काट्याच्या मागे एक फूल असतं. या अध्यायाचा सारांश. संकटांना घाबरू नका, त्यांच्याकडून शिका. मनाचं बळ वाढवा, ध्यान, आत्मपरीक्षण आणि श्वासावर नियंत्रण. अपूर्णता आणि अपयश हे देखील जीवनाचाच भाग आहे. संकटांच्या वेळी प्रेम, समाज आणि कृतज्ञता या 3 गोष्टींचा आधार घ्या. तुमचं इकिगाई हे तुमचं दीपस्तंभ असावं जो वादळातही प्रकाश देतो. अध्याय 9. इकिगाईचं सार, दीर्घायुष्याचं रहस्य. या अंतिम अध्यायात लेखक इकिगाई या संकल्पनेचं सार अत्यंत प्रभावी पद्धतीने मांडतात. ओगिमी या जपानी गावात राहणाऱ्या लोकांच्या जीवनशैलीचा सखोल अभ्यास करून त्यांनी आयुष्य जगण्याचं तत्वज्ञान स्पष्ट केलं आहे आणि त्याचं मूळ आहे इकिगाई. इकिगाई म्हणजे नेमकं काय? इकिगाई या शब्दाचा अर्थ आपल्याला दररोज उठायला प्रेरणा देणारी गोष्ट. ती गोष्ट लहान असू शकते, जसं एखादं आवडतं काम, कुटुंबाची सेवा, बागकाम, एखादी कला, समाजासाठी काही करणं किंवा स्वतःमध्ये सुधारणा करणं. 2. दीर्घायुष्याचं गुपित. लेखक सांगतात की दीर्घायुष्याचं रहस्य फक्त आहार, व्यायाम किंवा हवापाणी यात नाही, तर ते आपल्या मानसिक दृष्टिकोनात आहे. ज्यांचे जीवन एका उद्देशाने चालतं, ज्यांना त्यांच्या अस्तित्वाला काही अर्थ आहे, तेच लोक अधिक काळ निरोगी आणि समाधानी राहतात. 3. 10 महत्वाचे नियम. लेखकांनी ओगिमी गावातील निरीक्षणांवरून 10 सोप्या पण प्रभावी नियम दिले आहेत. 1. सक्रिय राहा, निवृत्त होऊ नका, काम करत रहा, फक्त पैसे कमवण्यासाठी नव्हे, तर मनाला आणि शरीराला चालू ठेवण्यासाठी. 2. हळूहळू पण स्थिर चालत राहा, घाई नको. जीवन एक मॅरेथॉन आहे, स्पर्धा नाही. 3. तुमचं पोट 80% भरा, अति खाणं टाळा. संयमात खाणं ही आरोग्याची गुरुकिल्ली आहे. 4. चांगले मित्र बनवा, गप्पा, सहवास आणि मदत हे दीर्घायुष्यासाठी आवश्यक आहे. 5. तुमचा पुढचा क्षण आनंददायक ठेवा, वर्तमानात जगा. प्रत्येक क्षणाचं सौंदर्य अनुभवायला शिका. 6. निसर्गाच्या जवळ रहा, झाडं, समुद्र, डोंगर, निसर्ग मनाला शांत ठेवतो. 7. ध्यान आणि श्वसन. मन शांत ठेवण्यासाठी दररोज काही वेळ स्वतःला द्या. 8. कृतज्ञ राहा, जे आहे त्यात समाधान मानायला शिका. 9. हास्य आणि सकारात्मकता. मजा करा, विनोद करा आणि हलकं राहा. 10. तुमचं इकिगाई शोधा. तुम्हाला प्रेरणा देणारं काम शोधा आणि त्यात मग्न व्हा. 4. मन, शांती आणि संतुलन. ओगिमीमधील लोक अत्यंत शांत, संयमी आणि समाधानी आहेत. त्यांचं रहाटगाडगं साधं आहे, पण त्यांना मी पुरेसा आहे, माझं जीवन अर्थपूर्ण आहे ही भावना आहे. ही भावना त्यांना कोणत्याही संकटातही तग धरून ठेवते. 5. जीवन म्हणजे प्रवास. लेखक स्पष्ट करतात की इकिगाई हा एखादा अंतिम टप्पा नाही, तो एक प्रवास आहे. रोजच्या जीवनात जेव्हा आपण मनापासून काही करत असतो तेव्हा आपण आपल्या इकिगाईच्या वाटेवर असतो. 6. आत्म्याशी नातं. हे पुस्तक फक्त शरीराचं आरोग्य सांगत नाही, ते आत्म्याचं पोषण कसं करावं हेही शिकवतं. मनाला समृद्ध करणं, विचारांना शांत ठेवणं आणि आत्म्याशी नातं प्रस्थापित करणं हेच आहे आयुष्याचं खऱ्या अर्थानं सौंदर्य. 7. शेवटचा विचार. लेखक म्हणतात,
तुमचं आयुष्य सुंदर असू शकतं जर तुम्ही ते अर्थपूर्ण बनवलं. तुमचं इकिगाई शोधा, त्याला जपा आणि दररोज त्यासाठी जगा, हीच या पुस्तकाची सर्वोच्च शिकवण आहे. पुस्तकाचा एकत्रित सारांश. दीर्घायुष्याचं रहस्य फक्त आहारात नाही, ते मानसिक दृष्टिकोनात आहे. इकिगाई म्हणजे तुमचे जीवन आनंदाने आणि प्रेरणादायी जगण्याचं कारण. दररोज थोडं हसलात, थोडं दिलं, थोडं शिकलात आणि मनापासून जिंकलात तरच जीवन खऱ्या अर्थानं संपन्न होतं. हा प्रवास तुमचाही असू शकतो. तुमचं इकिगाई शोधा, कारण जगायचं तर अर्थपूर्णपणे.